आणि अपरिचित बंधू-भगिनींनो, आज या ठिकाणी त्रिरत्न बौद्ध महासंघातर्फे आपण ही जी व्याख्यानमाला प्रथम सुरू करीत आहात आणि त्या व्याख्यानमालेच्या प्रथम वर्षाच्या प्रथम पुष्पाच्या करता आपण मला इथं आमंत्रित केलं. खरं म्हणजे माझी तेवढी योग्यता नाही, पण आपल्यातल्या काही जणांच्या आपुलकीमुळे आणि आत्मीयतेने आपण या ठिकाणी मला बोलवलं. त्याबद्दल सर्वप्रथम मी आपण सर्वांचे आणि आयोजकांचे मनपूर्वक आभार मानतो. व्याख्यानमाला हा प्रकार हळूहळू समाजातून कमी होत चाललेला आहे. तो समाजातून कमी होत चाललेला असला तरी त्याची गरज मात्र वाढते असं दिसतंय. त्याच्यामुळे समाजाची गरज लक्षात घेऊन त्रिरत्न बौद्ध महासंघाने ही व्याख्यानमाला सुरू करण्याचा जो निर्णय घेतला आणि त्याच्यावर जी अंमलबजावणी केली त्याबद्दल त्रिरत्न बौद्ध महासंघाचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो. आणि मला आशा आहे की ही व्याख्यानमाला यापुढेही वर्षानुवर्ष सातत्याने चालू राहील आणि ती तशी राहावी याबद्दल मी माझ्या शुभेच्छा व्यक्त करतो. आणि या पुढील काळातही वक्ता म्हणून नव्हे तर संयोजनामध्ये सहकारी म्हणून माझ्याकडनं जी मदत करता येणं शक्य असेल आपल्याला ही व्याख्यानमाला सातत्याने चालू ठेवण्याकरता ती मदत करण्याकरता मी काय तत्पर असेल असं मी आपल्याला सांगू इच्छितो. आणि आता आज पहिलंच व्याख्यान आहे, व्याख्यानमालेचं पहिलंच वर्ष आहे. त्याच्यामुळे विषयाकडे वळण्याच्या अगोदर या त्रिरत्न व्याख्यानमालेचं आज आरंभ झाला असा औपचारिकरित्या मी घोषित करतो. खरं म्हणजे या व्याख्यानमालेत येताना मी मनाशी असं ठरवलं की आपल्याला काही औपचारिक व्याख्यानासारखं व्याख्यान द्यायचं आणि आपल्याला श्रोत्यांशी संवाद साधायचा. त्याच्यामुळे मी व्याख्याता आहे किंवा वक्ता आहे आणि तुम्ही श्रोते आहात अशा आपल्या गुणकल्पना आपण थोड्या बाजूला ठेवू. आणि मला जे काही सांगायचं आहे ते मी तुमच्याशी संवाद रूपात सांगतो. पण त्या अगोदर मला असं वाटतं की ज्या भारतीय संविधानाशी संबंधित आपण विषय घेतलेला आहे, आपण असं म्हटलंय विषयामध्ये की आपल्या स्वातंत्र्याचा जाहीरनामा भारताचे संविधान, त्याच्यामध्ये प्रामुख्याने 3 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. एक म्हणजे भारताचं संविधान आहे, दुसरं आपल्या स्वातंत्र्याचा जाहीरनामा आहे आणि तिसरं जे आहे ते आपण स्वतः आहोत. तर मला असं वाटतं की भारताच्या संविधानाच्या प्रास्ताविकेमध्ये जे आहे ते भारताच्या संविधानाचा अर्थ, ज्याला इसेन्स ऑफ कॉन्स्टिट्यूशन आपण म्हणतो, ते त्या प्रिॲम्बलमध्ये प्रास्ताविकेमध्ये आलेला आहे. आणि त्या प्रास्ताविकावरती आपल्याला प्रत्येक त्याच्या एक एक शब्दावरती एक एक विवेचन करत एक एक प्रवचन देता येणं शक्य आहे. इतकी ती मूल्य महत्त्वाची आहेत. आणि विशेष म्हणजे ती मूल्य केवळ स्वप्न नाही आहे, तर ती आपल्या जीवनाशी निगडीत आहे. ती आपल्या जीवनाशी निगडीत कशी आहे हे समजून घेणं फार आवश्यक आहे. पण तत्पूर्वी मला असं वाटतं की आपण ही व्याख्यानाची रूढकल्पना थोडी बाजूला ठेवूया आणि भारताच्या संविधानाच्या प्रास्ताविकाचं सामूहिक वाचन करूया. तर मी एक एक ओळ वाचतो. माझी अशी विनंती आहे की माझ्या मागून आपण ती ओळ म्हणावी. सर्वजण तयार आहात? आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार,
अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करत आहोत। या संविधानाच्या प्रस्ताविका सुंदर मजकूर आजपर्यंत माझ्या वाचण्यात आलेला नाही। मानवी मूल्ये जी आहेत त्या सर्व मानवी मूल्यांचं प्रतिबिंब या प्रस्ताविकेमध्ये आलेलं आहे। आणि एवढंच नाही तर भारतातल्याच नव्हे तर जिथे जिथं म्हणून माणूस आहे आणि जिथं जिथं म्हणून माणसाच्या उन्नतीचा, माणसाच्या विकासाचा, माणसाच्या प्रतिष्ठेचा प्रश्न येतो त्या सर्व ठिकाणी यातली ही मूल्य ही महत्त्वपूर्ण आणि उपयुक्त आहे। त्याच्यामुळे याला केवळ भारताच्या संविधानाची प्रास्ताविका एवढाच मर्यादित अर्थ नाही। म्हणजे आपल्या घटनाकारांनी आपल्याला एवढा मोठा ठेवा आणि वारसा दिलेला आहे की तो केवळ भारतापुरता नाही तर तो समस्त मानवजातीकरता आहे। आणि आपल्या आजच्या विषयाकडे वळताना एक गोष्ट आता मी हे वाचन याच्याकरता मुद्दाम घेतलं की आपल्याला लक्षात यावं की स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुता ही आपल्या संविधानाची मानवी मूल्य आहे। आणि त्याच्याबरोबरच व्यक्तीची प्रतिष्ठा, ज्याचा उल्लेख त्याच्यामध्ये आपण आता म्हटला, व्यक्तीची प्रतिष्ठा ही तितकीच महत्त्वाची मानलेली आहे। व्यक्तीची प्रतिष्ठा हे आपल्या संविधानाचं सर्वोच्च सूत्र आहे। आणि आपल्या संविधानकर्त्यांनी जे आहे ते केवळ याचा उल्लेख प्रास्ताविकात केला आहे असं नाही तर हे कसं गाठायचं, हा संकल्प कसा प्रत्यक्षात आणायचा याची तरतूदही आपल्या राज्यघटनेमध्ये करून ठेवलेली आहे, आपल्या संविधानामध्ये करून ठेवलेली आहे। आणि या संविधानाने जे आहे ते आपल्याला हक्क दिलेले आहे। आता हक्कांची गोष्ट अशी आहे की एखादे हक्क जर वापरले गेले तरच त्याला महत्त्व असतं, तर त्याला अर्थ असतो, नाहीतर ते निरर्थक असतं। म्हणजे आपण जेव्हा एखाद्या हक्काची गोष्ट करतो, एखाद्या स्वातंत्र्याची गोष्ट करतो, तेव्हा ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की ते हक्क आपल्याला उपभोगता आले पाहिजे। आणि ते हक्क उपभोगता येण्याकरता त्याच्या आधीची जी गोष्ट आहे ती ही की आपल्याला ते हक्क माहीत पाहिजे। आणि आज आपण बघतो की आज स्वातंत्र्याला 75 वर्ष झालेली अमृतकाळ म्हणून उल्लेख केला जातो। आपल्या याला जे आहे संविधानाला 1950 साली आपण स्वीकारलं, त्याला 74 वर्ष झालेली आहे। पण अजूनपर्यंत या हक्कांबद्दलची माहिती आणि या हक्कांबद्दलची जाणीव आपण सर्व भारतीयांपर्यंत पोहोचवू शकलो आहोत का, असा जर प्रश्न विचारला तर आपल्याला खेदाने असं म्हणावं लागतं की आजही बहुसंख्य भारतीय आपल्या हक्कांबद्दल अनभिज्ञ आहेत। त्यामुळे या हक्कांबद्दल लोकांना जागरूक करणं, त्यांना ते माहीत करून देणं आणि त्या हक्कांचं महत्त्व काय आहे हे त्यांच्यापर्यंत नेणं हे आपला सर्वांचं कर्तव्य आहे। आणि मुळात आपल्या राष्ट्रनिर्मात्यांना सुद्धा हेच अभिप्रेत आहे आणि ही सतत चालणारी प्रक्रिया आहे। म्हणजे म्हणाले की तुम्ही विषय काय घेऊ इच्छिता, तर ते म्हणाले की बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त आम्ही व्याख्यानमाला आयोजित करत आहोत। तर म्हटलं बाबासाहेबांचं चरित्र बहुतेक सगळ्यांना माहिती आहे
आणि बाबासाहेबांचं कर्तृत्व जे आहे ते अफाट आहे, पण तरीसुद्धा बहुसंख्य लोक त्यांच्या कर्तृत्वाशी परिचित आहेत. पण बाबासाहेबांची जी विजन होती, बाबासाहेबांचा जो दृष्टिकोन होता, बाबासाहेबांचा भारताची राज्यघटना तयार करताना त्यांनी किती लांबचा विचार केलेला होता, या सगळ्या गोष्टी जर सांगायच्या असतील तर आपण बाबासाहेबांच्या जीवनामध्ये जे आहे ते बाबासाहेबांचं जे सर्वोच्च कार्य आहे त्याच्यावर जर बोललो तर कदाचित आपण तो विचार अधिकाधिक लोकांपर्यंत नेऊ शकू. म्हणून मुद्दा मी हा संविधानाचा विषय निवडला. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट अशी की संविधानात अनेक मानवी मूल्य आहेत, तर त्यातला फक्त मी स्वातंत्र्य हा शब्द वेगळा का काढला. स्वातंत्र्याचा जाहीरनामा म्हणजे त्याच्यामध्ये स्वातंत्र्य, समता, बंधुभाव, न्याय या सगळ्या गोष्टी या व्यक्तीची प्रतिष्ठा आहे. स्वातंत्र्य कार्य असं आहे, समाज पाहिजे होते